आणि बॉलिंग मार्कवरती नमित पाटील तुर्बेगावचा खेळाडू पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले ऑन साइडला अलॉंग द कार्पेट अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमारेषेच्या आतमध्ये पकडलाय. बॉल फेकतील तोपर्यंत 2 धावा येताना पाहायला मिळतात. आशिष सर अगदी स्वराज म्हात्रे खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले आणि तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. अगदी फायटिंग स्कोर उभारण्याचा मानस दोन्ही बॅटरचा जरूर पाहायला मिळतोय. एका बाजूला स्वराज म्हात्रे, दुसऱ्या बाजूला अजिंक्य बेलोशे, परंतु गोलंदाजीमध्ये नमित पाटील पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक मधून निघालाय. पुढचा बॉल यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि पॅड मधून बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतोय. अगदी आखू टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय. डॉट बॉल कुठेतरी महागात ठरू शकतात. अयूब शेख यांनी 3 बॉल 3 षटकार मारलेत आणि ते पारितोषिक आम्ही मुख्य व्यासपीठावरती देतोय. आदरणीय अशोक दत्त सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जात आहे. यावेळेस आपण बॉल पाहिला तर इथे गॅप मध्ये बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. स्वराज म्हात्रे यांच्या बॅट मधून आलेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावले. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललोय. येतोय तो चौकार. अगदी चौकार मोक्याच्या क्षणी आलाय आणि नितांत गरज होती चौकाराची. अगदी खोडून काढण्याचा प्रयत्न होता. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. ड्राईव्ह केला जरूर एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा मात्र हा फटका जरूर पाहायला मिळाला. चौकाराला चौकाराच्या वरतीने धाव फलक मात्र पुढे सरसवलं जाऊन पोहोचलं 6 या धाव संख्येवरती. 6 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतो. अर्थातच टीम एसबी मास्टर अगदी बरोबर आहे. एसबी मास्टर संघ 6 पर्यंत पोहोचलाय. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये काय कहाणी लिहिलेली असेल. परंतु स्वराज मात्र ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय 15 पर्यंत संघ पोहोचला तर या सुपर ओव्हर मध्ये मजा येईल. नमित पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. तुर्बेगावचा खेळाडू आहे आणि भूषण पाटील जे नवी मुंबईचे कोहिनूर मानले जातात ना, त्यांच्या तालमीमध्ये हा घडलेला खेळाडू नमित पाटील. नवी मुंबई प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवली होती. आज मात्र महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल नमित पाटील निघालेत. हो यावेळेस पहा बीमर खूप वरून चाललाय. बॉल फलंदाजाच्या अगदी डोक्यावरून नो बॉलचा इशारा येतोय. बॉल हातामधून सटकलाय. आशिष सर नक्कीच बॉल हातातून निसटलाय. बॉल फिंगर रोल करत असताना मात्र बॉल हातातून निसटलाय, परंतु इथे नो बॉल आलाय. नो +1 धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात. नो बॉल आलाय. आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. अगदी बरोबर आहे. सुपर ओव्हर मध्ये अशा प्रकारचे बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये, कारण सुपर ओव्हर आहे. फक्त 6 बॉल तुम्हाला बॅटिंग करायचे, 6 बॉल फिल्डिंग करायचे, 6 बॉल बॉलिंग करायचे. जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नमित पाटील पुन्हा एकदा निघतात. अजिंक्य बेलोसे स्ट्राईक एंडला. यावेळेस कोलात टाकलेला बॉल बॅटची एज लागते. फ्लाय स्लिप मध्ये बॉल पाठीमागे निघून चाललाय, म्हणजे सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. डायरेक्टली पॉपिंग क्रीज मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न होतोय. अगदी चांगली गोलंदाजी. नक्कीच सहमत आहे तुमच्या मताशी, कारण फ्री हिटचा बॉल होता. बाहेर आले होते. बाहेरच्या बाजूने मात्र वळवण्याचा जरूर प्रयत्न होता आणि फटका खेळल्यानंतर थोडेसे नाराज मात्र पाहायला मिळत आहेत. अजिंक्य बेलोशे निराशा नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली. 4 बॉल 9 धावा स्कोर बोर्डती लागल्यात. हा 5वा बॉल मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल लेग साइडला टाकलाय. बॉल सरळ निघून लॉंग स्टॉपला चाललाय मैदानाच्या बाहेर, म्हणजेच नसीबाचा चौकार. त्याच्याबरोबर व्हाईट बॉल आहे, म्हणजे या 5 धावा स्कोर बोर्डती जोडल्या जातील. बाय 1 गेट 1 फ्री. व्हाईट प्लस चौकार. अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ह्या धावा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी या लाईन मिस केली आणि नशिबाचा चौकार मात्र मिळत होता. लॉंग स्टॉपला मात्र बॉल धडकला. 5 धावा धावफलकावरती जरूर ऍड होतील आणि टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. 14 धावा स्कोर बोर्डती लागल्यात, म्हणजे आणखी 2 बॉल आहेत. आता 20 पर्यंत पोहोचतायत का हे सुद्धा पाहावं लागेल. नमित पाटील निघतायत स्वराज म्हात्रेसाठी. हा बॉल शॉर्ट बॉल आहे, त्याला पुल करण्याचा प्रयत्न राहिलाय. अलॉंग द कार्पेट डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी महेश नानगुडे वेगाने येत आहेत, परंतु काय घडतंय. दुसरीचा प्रयत्न आणि इथे एकाला माघारी जावं लागेल, कारण आपण जर पाहिलं तर स्वराज म्हात्रेला इथे स्ट्राईक करायची आहे. 1 बॉल बाकी आहे. 15 धावा स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. विकेट सॅक्रिफाईस केली आहे अजिंक्य बेलोशे यांनी आणि स्ट्राईक वरती मात्र आणण्याचा प्रयत्न अर्थातच मात्र पाहायला मिळतोय स्वराजला. आणि स्वराज शेवटच्या बॉलवरती मात्र षटकार लगावतोय की चौकार लगावतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, परंतु त्याच्या समोर अगदी कडवं आव्हान. नमित पाटील या बॉलवरती काय घडेल याच्याकडे प्रश्नचिन्ह आहे. उत्तर थोड्याच वेळा मात्र मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सतीश आलाय. यस, सतीश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये सालोशी गावचे खेळाडू आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सालोशी गाव आपण जर पाहिलं ना तर अगदी कांदाटी नदीच्या तीरावरती वसलेलं गाव आहे. KSKचा तुम्ही लॉंग फॉर्म पाहिला ना तर पहिला के म्हणजे खऱ्या अर्थाने कोयना,
एस म्हणजे सोळशी आणि तिसरा के म्हणजे कांदाटी. कोयना सोळशी कांदाटी म्हणजेच KSK. आणि कांदाटी नदीच्या तीरावरचा खेळाडू म्हणजे सोळशी गावचा खेळाडू सतीश. लास्ट बॉल आहे. सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नमित पाटील पुन्हा एकदा निघतील स्वराजसाठी. हा शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती बॅट स्विंग केले परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल आलेला नाहीये. म्हणजे शेवटचा बॉल येतोय डॉट. धावसंख्या स्कोरबोर्डती आहे 15 धावा. 16 धावाचं टार्गेट सुरवे टायगरला या सुपर ओव्हरमध्ये पाहायला मिळतंय. जे लहान प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेत बाउंड्री लाईनला त्यांना विनंती करेल आपण मागे जाऊन बसा. पुढे देखील जे प्रेक्षक आतमध्ये बसलेत विनंती करेल आपण मागे बसा प्लीज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मनापासून आभार. 16 धावाचं आव्हान. 16 धावा टार्गेट सेट केले. 6 चेंडू 16 करायचे आहेत. अर्थातच टीम सुरवे टायगर या संघाला आता गोलंदाजी कशी राहील आणि शेवटचे 6 चेंडू अगदी हे 6 चेंडू टाकण्यासाठी मात्र कोणाकडे मात्र जबाबदारी दिली जाईल. अंतिमचं षटक अगदी 6 बॉल 16 करायचे आहेत. परंतु समोर आपण जर आव्हान पाहायला गेलं तर सुरवे टायगर कडून कोणते बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येतील हे टार्गेट सेट करण्यासाठी. अगदी बरोबर आहे. परंतु सामना जर पाहिला ना तर खूप महत्व आहे या सामन्याला. अशी सर विचार केला तर जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये दाखल होणार आहे. त्या कारणाने या सामन्याचं महत्व खूप वाढलंय. आता कोणता संघ पुढे जाईल. एका बाजूला तुम्ही जर पाहिले संघ मालक जावली तालुक्यातून बिलॉंग करतात तर दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर तालुक्यातील संघ मालक आहेत. म्हणजे जावली वर्सेस महाबळेश्वर असा मुकाबला सुरू आहे. आणि मॅच कोणती आहे की तुम्हाला सुपर 6 मध्ये जायचं आहे. त्यामुळे या मॅचचं महत्व वाढलंय. 16 धावांची गरज आहे सुरवे टायगर या संघाला. प्लीज मैदानाच्या आतमध्ये लगेच जावा. क्षेत्ररक्षणाची रचना करा. SB मास्टर्स टीम प्लीज थोडंसं विनंती करतोय आम्ही. अति घाई करा. थोडी अति घाई करा प्लीज. यस श्री काळेश्वरी टीम यानंतर लगेच तयार राहायचं आहे कारण की विनिंग टीममध्ये तुमचा टॉस होणार आहे. कॅप्टन विनंती करेल राजू कंक. कॅप्टन आपण या व्यासपीठावरती श्री काळेश्वरी 11 टीमचे कॅप्टन राजू कंक विनंती करेल आपण या व्यासपीठावरती कारण की यानंतर लगेच मॅच स्टार्ट करणार आहोत. अगदी बरोबर आहे. लगेच मॅच आपण स्टार्ट करणार आहोत. ही सुपर ओव्हर संपली की लगेच आपल्याला मॅच सुरू करायची आहे. 16 धावांचं टार्गेट आहे. या सुपर ओव्हरमध्ये कोण सुपर ओव्हर घेऊन जाईल ही उत्कंठा शिगेला लागले. कारण जर आपण पाहिलं SB मास्टर्स संघाने चांगली बॅटिंग केली, काही वाईट टाकले आणि ज्या पद्धतीने ST रक्षकाने चुकी केली त्या 5 धावा ॲड केल्यानंतर 15 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. म्हणजे 16चं टार्गेट आहे. आणि सुपर ओव्हर ही आपण जर पाहिली ना तर कंपल्सरी चेस आहे. म्हणजे 6 बॉल 16 धावा तुम्हाला करावा लागतील. आता सामना कोणाच्या बाजूने जाईल आपण जर पाहिलं तर एका बाजूला सुरवे टायगर तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर SB मास्टर्स असा सामना आहे. अशी सर मजा येईल या मॅच मध्ये. 6 बॉलची मॅच. सुपर 6 मध्ये जायचं असेल ना करू या मरोची मॅच पुन्हा एकदा आपल्या भेटीला आले. एका बाजूला SB मास्टर दुसऱ्या बाजूला सुरवे टायगर. महेश नानगुडे अगदी स्ट्राईक हँडला पाहायला मिळत आहे. डावखुरे फलंदाज आणि त्याच्या जोडीला मात्र बॅटर पाहायला मिळतोय अर्थातच नमित पाटील. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती स्वराज मात्रे. अगदी नवी मुंबई आयकॉन. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 16ची गरज आहे. सुरवे टायगर म्हटलं की आपण महेश नानगुडे यांची बॅटिंग आपण कालपासून अगदी आनंद घेतलाय त्याच्या बॅटिंगचा. काय अफलातून फलंदाजी केले आणि सध्याच्या घडीला टेनिस विश्व क्रिकेटमध्ये या नावाने खऱ्या अर्थाने चर्चा करायला भाग पाडले. महेश नानगुडे पुण्याचे खेळाडू आहेत. ते आता स्ट्राईक एंडला आहेत. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहिलं तर तुर्बेगावचे नमित पाटील. परंतु बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर स्वराज मात्रे. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. पहिला बॉल स्वराज मात्रे टाकतील. अगदी 6 चेंडू 16ची गरज असताना महेश नानगुडे अगदी आतापर्यंत 5 इनिंग खेळल्यात. 114 धावा 39 बॉल फेस केलेत. पहिला बॉल स्वराजचा. महेशसाठी पहिलाच बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. अप्रतिम एफर्ट्स. काय एफर्ट्स दाखवलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु थांबवलंय. एका धावेवरती मानलंय समाधान. अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची. हुक करण्याचा प्रयत्न. तिथे चांगला स्टॉप डीप मध्ये प्रोटेक्शन दिलंय. क्वालिटी फिल्डिंग पाहायला मिळते. पहा उच्च दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली. स्पर्धा ही तितकी आपण जर पाहिली तर उच्च दर्जाची पाहायला मिळते. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय.
आज चालू करूया. मॅचला आपण सुरुवात करतोय. क्वालिटी फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन मात्र स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती जरूर लागते. 2 धावा धाव फलकावरती येणारे 5 बॉल 14ची गरज. 16 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर वाईट आला. आता या सामन्यामध्ये मजा येईल. 16 धावा करायच्या आहेत. महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नमित पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सामना रंगणार, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. कारण स्पर्धा तुम्ही पाहताय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2 मध्ये सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी सुपर ओव्हर. पुढचा बॉल नमित पाटील दस्तक पे मस्तक. बैठा फटका सजवलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. बेधडक फटका आला. एकदम कडक षटकार. काय फटका खेळला होता. याचा रिप्ले टेलिकास्ट पाहण्यासारखा असेल आणि 22 या tenniscricket.in च्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट दाखवलं जात आहे. काय फटका खेळला. ऑन साईडला ज्या पद्धतीने खाली बसले आणि त्यानंतर या बॉलला टर्न केलं होतं. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल गेलाय. अगदी तुर्बे गावची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवताना नमित पाटील, भूषण पाटील यांच्या तालमीत घडलेला हा खेळाडू नमित पाटील जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता समीकरण आलंय 4 चेंडू 8 धावा. तुम्ही पाहताय सुपर ओव्हर. 4 चेंडू 8 धाबा. मॅच बनवली आहे आता. परंतु आता स्वराज कमबॅक करून देईल का. या बॉलवरती कमबॅक झालं तर कुठेतरी दबाव मात्र राहील सुरवे टायगर समोर. परंतु या बॉलवरती मोठा फटका आला तर दबाव राहील एसबी मास्टर वरती. अगदी बरोबर आहे. एका बाजूला गोठवली गावचा स्वराज म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला तुर्बे गावचा नमित पाटील. असा सामना रंगलाय. सुपर ओव्हरचा थरार तुम्ही पाहताय. अप्पर कट. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. व्हॉट अ कॅच ऑफ द डे. मॅच ऑफ द डे. अप्रतिम झेल स्वतःच्या उंजळीमध्ये पकडली आहे आणि फलंदाज बाद मात्र होताना बॅक टू दी पॅव्हिलियन जावं लागेल. माघारी नमित पाटील महागारी जाताना पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये या बॉलला अपर कट केलं होतं. परंतु क्षेत्ररक्षक अगदी आपण जर पाहिलं तर पाठीमागे या बॉलची वाट पाहत होते. हवेमध्ये सूर मारला आणि त्यानंतर जजमेंट खूप चांगलं राहिलं. स्वतः खाली पडले परंतु हा जेल टिपलाय. महत्वाचा जेल होता. सुपर ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 बॅट्समन बॅटिंग करतात. आता नवीन येणारे बॅट्समन आपण जर पाहिलं तर सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. परंतु सतीश सनस यांच्या नावाबद्दल चर्चा केली तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेल फिनिशर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आता त्यांना ज्या पोझिशनवरती बॅटिंगला यायचं असतं त्या पोझिशनवरती बॅटिंगला येत आहेत. 3 चेंडू आणि धावांची गरज आहे 8. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच चर्चा झाली होती मगाशी स्वराज म्हात्रे बद्दल की तू षटकार ठोकू शकतो ना तर मी विकेट देखील मिळवू शकतो. ते करून दाखवलंय आता स्वराज म्हात्रेने. आता या बॉलवरती मात्र कशा पद्धतीने बॉल रिलीज केला जाईल, कुठला टप्पा हाताळला जाईल याच्याकडे मात्र नजर असतील. येणारे बॉल असतील 3 आणि 3 बॉलमध्ये 8 धावा करायच्या आहेत. अगदी बरोबर आहे. 3 चेंडू 8 धावांची कराव्या लागतील तुम्हाला. सुपर ओव्हर म्हटलं की इथे नियम आहे. तुम्हाला कंपल्सरी चेस आहे. सुपर ओव्हर तुम्हाला चेस करावी लागेल. म्हणजे 3 चेंडूच्या पाठीमागे 8 धावा करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर असरे गावचा खेळाडू सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. परंतु नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय महेश नानगुडे. बॉलिंग मार्कवरती स्वराज मात्रे पुन्हा एकदा तयार होतील. 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. कोपरखेना भाजपा मंडप विद्यमान अध्यक्ष सन्माननीय धनिया सभासेवेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तमाम तरुणांच्या पाठीशी उभी असणारी ताकद म्हणजे सन्माननीय धनिया रॉबिनजी मनवीर साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. वेलकम दादा. आपण उपस्थित राहिलात. या सोहळ्याची खूप छान शोभा वाढवलीत. आपलं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. रनअप मध्ये थोडा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतील. 3 बॉल आणि 8 धावांची गरज. प्रेशर आहे. प्रेशर क्रिएट केलेलं आहे. परंतु जसं तापलंय ना सर तशी माच देखील तापली. अगदी बरोबर आहे. जसं आपण पाहतोय सामना महत्वाचा आहे परंतु थोडंसं वेळ वाचवा. थोडीशी घाई करा. आम्ही तुम्हाला विनंती करतोय. सतीश सनस प्लीज. स्वराज म्हात्रे बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतोय. सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल. 3 चेंडू 8ची गरज. खोदून काढलाय. बॉल हवेत चाललाय. एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. एकच मारलाय. कडक मारलाय. लांब लचक मारलाय. एक टप्पा घेत चौकार आलाय. 4 धावा आल्या स्वागत केलंय सतीश सनसने.
सतीश सनस यांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांना वेल फिनिशर हा टॅग उगाचच लागलेला नाही. नवी मुंबई असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, संपूर्ण आपण जर विचार केला तर वेल फिनिशर त्यांना म्हटलं जातं. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही जर पाहिला, कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर्सला हा बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 4 धावांनी धावफलक पुढे चाललाय. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कोण जिंकेल हा सामना, एसबी मास्टर्स की सुरवे टायगर? नक्कीच फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, देख कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. आता येणारे 2 बॉल 4 धावांची गरज. स्वराज निघालाय. 2 चेंडू 4 ची गरज. आखूड टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत अगदी वेगाने एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून. एकच धाव. नाखुश आहेत. आपण जर पाहिलं तर सामना आता 1 चेंडू 3 धावांवरती येऊन पोहोचलाय. सुपर ओव्हरचा सामना आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. आता मात्र सतीश सनस यांनी सिंगल काढली. महेश नानगुडे स्ट्राईक एंडला गेलेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा त्यांनी खूप केल्यात, परंतु आता या 3 धावा कराव्या लागतील, कारण तुम्ही जर 3 धावा केल्या तर पुढे जाणार आहे. सुपर ओव्हर आपण पाहतोय. अगदी सुपर ओव्हर मध्ये 1 चेंडू 3 धावा. आता नजरा असतील बॅटिंग करणारी टीम आणि बॉलिंग करणारे टीम वरती, कारण हा सामना जिंकायचा आहे, ही मॅच जिंकायची आहे. एसबी मास्टर की सुरवे टायगर. महेश नानगुडे स्ट्राईक एंडला आणि स्वराज मात्रे. 1 चेंडू 3 ही मॅच आली आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया दोन्ही टीमचं. अगदी बरोबर आहे. सुपर ओव्हर सुपर झाले, कारण 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे सुपर ओव्हर. एका बाजूला तुम्ही स्वराज म्हात्रे पाहताय, गोठवली गावचे खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे, ऑल इंडिया आयकॉन. सामना लगेच सुरू करा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. थोडासा वेळ वाचवा. सामना क्रुशल आहे तुमच्यासाठी, परंतु वेळ आमच्यासाठी महत्वाचा आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. सुपर ओव्हर. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. महाबळेश्वर चॅम्पियन लीग. 1 चेंडू 3 ची गरज. ड्राईव्ह केलाय, गॅप शोधून काढली आहे, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सामना फिनिश, मॅच फिनिश केली आहे महेश नानगुडे. अप्रतिम. टायगर. आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये जिंकते सेलिब्रेशन सतीश सनस यांचं पहा. महेश नानगुडे कूल आहेत. त्यांनी सांगितलंय शांतता बाळगली आणि समोरच्या टीमचा कार्यक्रम केलाय. एसबी मास्टर संघाला हा सामना गमवावा लागलाय. अभिनंदन सुरवे टायगर. अगदी शेवटचा बॉल शेष होता आणि महेश नानगुडेसाठी तो विशेष होता आणि या मॅच मध्ये जागा बनवून ठेवले आणि सुरवे टायगर या संघाने हा सामना जिंकलाय. या सुरवे टायगर कॅप्टन या लगेच. येस, सुरवे टायगर कॅप्टन